नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपलं एस-सी-ए अकॅडमी या अभ्यासाच्या प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या संदर्भामध्ये मराठी विषयाच्या संदर्भामध्ये माहिती घेत होतो आणि त्या मराठी विषयातील आपल्याला जे उतारा आपल्याला अभ्यासाचा आहे. यापूर्वी आपण बरेच 4-5 उतारे आपण अभ्यासलेले आहेत आणि हे उतारे आणि मराठी विषय म्हणजे या परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त सोपा आणि पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणारा विषय आहे. चला तर आपण आज उतारा क्रमांक 8 कसा सोडवायचा त्या संदर्भामध्ये आपण आज माहिती बघणार आहोत. उतारा क्रमांक 8 मी अगोदरही तुम्हाला सांगितलेलं की उतारा वाचत असताना तो अतिशय काळजीपूर्वकरित्या जर उतारा आपण वाचला तर आपला वेळही वाचेल आणि आपल्याला सर्व विचारलेल्या प्रश्नांची योग्य ती उत्तरं आपल्याला देता येतील, जेणेकरून आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्याची संधी आपल्या या मराठी विषयामध्ये जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेला आपल्याला प्राप्त होईल. तर उतारा आपण अगोदर लक्षपूर्वकरित्या वाचूयात. त्या उतार्यामध्ये काय दिलेलं हे बघायचंय आपल्याला. शरद ऋतू हा उन्हाळा आणि हिवाळा यांच्यामध्ये येतो. आता हा शरद ऋतू आहे, आपल्याला सगळ्यांना माहित आहे की मुख्य ऋतू किती आहेत आपल्याकडे? 3 आहेत. ऋतू म्हणजे काय? ऋतू म्हणजे आपल्या वर्षभराच्या हवामानामध्ये होणाऱ्या बदलानुसार जो परिणाम वातावरणावर होत असतो त्यानुसार काही भाग केले जातात. त्या भागालाच आपण ऋतू असं संबोधू शकतो. मग आता 3 ऋतू मुख्य आहेत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. मात्र त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा 6 ऋतू उपऋतू आहेत. तर शरद हा जो ऋतू इथे दिलेला आहे तो शरद ऋतू हा उपऋतू आहे आणि तो उपऋतू त्या संदर्भामध्ये पूर्ण उत्तरामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे. आता उपऋतू कोणते कोणते असतात आपल्याला माहिती आहे. पहिला जो हे आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये साधारणतः सुरू होतो तो म्हणजे वसंत ऋतू, त्याच्यानंतर ग्रीष्म ऋतू, त्याच्यानंतर शरद ऋतू, त्याच्यानंतर वर्षा ऋतू, हेमंत ऋतू आणि शिशिर ऋतू. ही 6 उपऋतूची काय आहे नावं आहेत आणि या 6 उपऋतूपैकी शरद ऋतूच्या संदर्भामध्ये या उतार्यामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे. तर शरद ऋतूमध्ये काय काय बदल होतात आणि कशा पद्धतीने वातावरणामध्ये त्या बदल होतो या संदर्भाची माहिती एवढ्या ओळींमध्ये एवढ्या उतार्यामध्ये दिलेली आहे आणि ती चांगली काळजीपूर्वक वाचून आपल्याला दिलेल्या प्रश्नाची उत्तरं त्याच्यामध्ये द्यायची आहेत. चला उतारा आपण वाचू. शरद ऋतू हा उन्हाळा आणि हिवाळा यांच्यामध्ये येतो. पहिलं वाक्य आहे उन्हाळा आणि हिवाळा या मुख्य ऋतूमध्ये शरद ऋतू उन्हाळा आणि हिवाळा यांच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर या सुंदर ऋतूत खूप बदल होतात, दिवस लहान होतो. हे बघा, या सुंदर ऋतूमध्ये खूप बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि सगळ्यात महत्वाचा परिणाम जो काय होत असेल तर दिवस लहान होतो, म्हणजे सूर्य लवकर मावळतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे जेवढा तास दिवस असतो त्याच्यापेक्षा कमी वेळ दिवसामध्ये भेटतो आणि सूर्य लवकर मावळल्यामुळे त्याचा टायमिंग कमी होतो आणि म्हणून दिवस लहान होतो असा या वाक्याचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. झाडाच्या पानांचा रंग बदलतो. कोणता दुसरा परिणाम होतो? झाडांच्या पानाचा रंग बदलतो. मग आता तो कोणता होतो? पाने हिरवी न राहता तांबूस, लाल, पिवळी अशा प्रकारची या रंगांची पानं होतात. पानं कशी राहतात? हिरवी न राहता, हिरवीगार पानं न राहता या ऋतूमध्ये तांबूस म्हणजे लालसर अशा पद्धतीचे लाल रंगाची आणि पिवळ्या रंगाची आणि नारंगी रंगाची होतात. नारंगी रंगाची होतात. त्याच्यामध्ये आपण तपकिरी अशा स्वरूपाचा रंग देखील या तांबूस रंगाचा आपल्याला म्हणू शकतो. तर ही जी रंग आहेत ती आपल्या सगळ्यांच्या ओळखीची आहे. तर अशा रंगाची पानं हिरवी न राहता होतात आणि पाने हिरवी राहण्यासाठी झाडांना सूर्यप्रकाश आवश्यक असतो. पानं जर हिरवीगार आपल्याला पाहिजे असतील तर भरपूर प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश पानांना मिळाला तरच ती हिरवीगार राहतात. याचा अर्थ असा आहे की शरद ऋतूमध्ये भरपूर सूर्यप्रकाश न मिळालेल्या कारणामुळे काय पानं हिरवी न राहता तांबूस, लाल, पिवळी, नारंगी अशा रंगाची होतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग हे कारण लक्षात घेतलं पाहिजे की शरद ऋतूमध्ये सूर्यप्रकाश हा भरपूर प्रमाणामध्ये वनस्पतींना मिळत नाही. हे कारण आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ऊन न मिळाल्याने पाने पिवळी होतात आणि त्यामुळे भरपूर अशा प्रकारचा सूर्यप्रकाश म्हणजे सूर्यापासून मिळणारं ऊन न मिळाल्यानं काय होतात? पानं पिवळी होतात.
गवत आता फक्त ओलसर न राहता त्यावर गोठवलेले दवबिंदू पसरतात, कारण तापमान हिमबिंदू पर्यंत खाली येते. हिवाळा आणि उन्हाळा याचा दरम्यानचा हा शरद ऋतू असल्यामुळे त्या काळामध्ये थंडी असल्यामुळे थंडीमध्ये दवबिंदू आपण पडलेलं आपल्याला दिसतं. धुक्क येतं, त्याच्यानंतर बारीक बारीक सकाळी सकाळी पानावर जे ओलसर दवबिंदू म्हणजे पाण्याचे जे काही थेंब आहेत ते साचलेले आपल्याला दिसतात आणि त्याला दवबिंदू असं म्हटलं जातं. आणि ते गोठवलेले म्हणजे थंडीने गारठलेले ते असतात आणि ते दवबिंदू पसरतात. कारण काय की तापमान हिमबिंदू पर्यंत खाली, तापमान हे खाली येतं म्हणजे थंडी असते. हिमबिंदू पर्यंत म्हणजे जो हिमबिंदू म्हणजे काय, जोपर्यंत पाणी गोठल्या जातं म्हणजे पाण्याचा बर्फ होण्याची जी पातळी असते तेवढी थंडी होते का, त्यामुळे दवबिंदू सगळीकडे पसरलेले असतात. त्याच्यानंतरचं वाक्य आहे, जनावरे हिवाळ्याच्या दिवसांसाठी पुरेसे खाद्य साठवू लागतात. की जनावर हिवाळ्याच्या दिवसासाठी पुरेसे खाद्य, ते हिवाळ्यामध्ये चारा जास्त प्रमाणामध्ये लागत असल्यामुळे किंवा चाऱ्यांची साठवणूक करण्यासाठी जनावर ही सारा आपलं खाद्य हे साठवू लागतात या ऋतूमध्ये. कोणत्या ऋतूमध्ये? शरद ऋतू. आपण शरद ऋतूची माहिती या उतार्यात बघत आहोत. हे बदल तेव्हा होतात जेव्हा आपण उन्हाळ्याच्या उष्णतेकडून हिवाळ्याच्या थंडीसाठी तयार होत असतो. वरचे सगळे बदल केव्हा होतात की आपण उन्हाळ्याच्या उष्ण तापमानाकडून आपण ज्यावेळेस हिवाळ्याची आपल्याला चाहूल लागते आणि थंडीची सुरुवात होते त्यावेळेस हे बदल होतात. मग कोणकोणते बदल होतात? पुनश्च एकदा आपल्याला सांगतं की त्या शरद ऋतूमध्ये कोणकोणते बदल होतात की झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही, म्हणून झाडांची जे काही पानं आहेत ती हिरवीगार न राहता तांबूस, पिवळी, नारंगी अशा रंगाची होतात. त्याच्यानंतर जनावरं स्वतःचं खाद्य साठवू लागतात. त्याच्यानंतर अजून गवतावर काय दवबिंदू पसरलेले असतात. अशा प्रकारची बदल या ऋतूमध्ये होतात. हा उतारा आपल्याला अशा पद्धतीने समजून घ्यायचा आहे. चला तर मग आता या उतार्यावर जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्नांची उत्तरं शोधायची आपल्याला गरज आहे. त्यामुळे आपण प्रश्नांकडे वळूया. त्यामध्ये पहिला जो काही प्रश्न आहे तर तो प्रश्न आहे, उन्हाळा आणि रिकामी जागा यांच्यामध्ये शरद ऋतू येतो. पहिलंच वाक्य आपल्या उतार्यामध्ये आहे. तसं तर आपण बघून घेऊया. उतारा आहे, उन्हाळा आणि हिवाळा यांच्यामध्ये कोणता ऋतू येतो? शरद ऋतू येतो. उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की उन्हाळा आणि इथं कोणतं उत्तर येईल? हिवाळा यांच्यामध्ये शरद ऋतू येतो. मग हिवाळा हा पर्याय कुठे आहे? तर हा सी क्रमांकाचा हिवाळा हे उत्तर अगदी बरोबर आहे. आपण उतार्यामध्ये ते बघितलेलं आहे. म्हणजे आपले मार्क्स फिक्स झालेले आहे. आता त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे? दुसरा प्रश्न विचारलेला आहे की शरद ऋतूत पुढील पैकी कोणते बदल होतात? मग आपण उतार्यामध्ये बघितलेलं आहे की पानं पिवळसर होतात, त्याच्यानंतर दिवस लहान होतो, त्याच्यानंतर बरेचसे काय आहे. आता याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले. दिवस लहान होतो, कडक उन्हाळा पडतो, दिवस मोठा होतो, ऊन खूप पडते. आता हे जे काही उत्तर आहे, कडक उन्हाळा असतो का? नाही. उन्हाळा संपतो आणि थंडीची चाहूल लागलेली असते, म्हणून कडक उन्हाळा त्या ऋतूमध्ये नसतो. हे चूक आहे. त्याच्यानंतर दिवस मोठा होतो का? नाही. आपण स्पष्टपणे आपल्या उत्तरामध्ये वाचलेलं आहे की दिवस काय होतो? लहान होतो. मग हे उत्तर चूक आहे. ऊन खूप पडतं का? तर नाही. ऊन सुद्धा कमी पडतं, कारण भरपूर सूर्यप्रकाश त्या ऋतूमध्ये, शरद ऋतूमध्ये वनस्पतींना मिळत नाही, म्हणून झाडांची पानं काय होतात? झाडांची पानं पिवळसर होतात असं आपण वाचलेलं आहे. म्हणून ये हा पर्याय, दिवस लहान होतो, हे अगदी योग्य उत्तर आपल्या 2 क्रमांकाच्या प्रश्नाचं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 2 प्रश्नांची उत्तरं योग्यरित्या दिली. आपले 2 प्रश्नांची जी काही मार्क्स आहेत ती आपल्याला योग्य रीतीने पैकीच्या पैकी याच्यामध्ये मिळू शकतात. आता तिसरा प्रश्न आहे, शरद ऋतूत पाने पिवळी होतात कारण. शरद ऋतूमध्ये पाने पिवळी का होतात याचं कारण आपण उत्तरामध्ये पाहिलं की शरद ऋतूमध्ये त्यांना भरपूर प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश मिळत नाही, ऊन जास्त मिळत नाही आणि त्याच्यामुळे त्या वनस्पतीची पानं काय होतात? पिवळसर होतात. हे आपण उत्तरामध्ये वाचलेले. पुन्हा आपल्याला उतारा वाचण्याची आवश्यकता नाही. मग कोणता पर्याय बरोबर आहे? त्यांना योग्य प्राणवायू मिळत नाही.
हे आपण उत्तरामध्ये वाचलं का? नाही वाचलं, म्हणून हा एक चूक आहे. त्यांना योग्य सूर्यप्रकाश मिळत नाही, हा पर्याय मात्र त्याच्यामध्ये बरोबर आहे. कारण त्यांना पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळेच ती पानं हिरवी न राहता पिवळसर तांबूस अशा रंगाची झालेली आपल्याला दिसतात. मग बी हे उत्तर योग्य आहे. मात्र आपल्याला खालचे 2 पर्याय तपासायचे आहेत. त्याच्यामध्ये त्यांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही का? पाणी मिळतं, परंतु सूर्यप्रकाश मिळत नाही, म्हणून हे उत्तर चूक आहे. त्याच्यानंतर जास्त प्रमाणात प्राणवायू एकत्रित होतो, हेही उत्तर चूक आहे. प्राणवायू जास्त प्रमाणात एकत्रित होतो का? अजिबात नाही. आणि त्यामुळे योग्य उत्तर आहे बी, त्यांना योग्य सूर्यप्रकाश मिळत नाही. म्हणून 3 प्रश्नांची उत्तर आपण अतिशय योग्यरित्या आपण बघितलेली आहे. आता याच्यानंतरचा प्रश्न आहे की शरद ऋतू सरतेवेळी जनावरे काय करतात? आपण पाहिलं उत्तरामध्ये की शरद ऋतू संपतेवेळी जनावर काय करतात की आपला जो खाद्य साठा आहे तर तो गोळा करण्यात मध्ये गुंतलेले असतात. तो खाद्य साठा आपल्याला कसा करून ठेवता येईल या मागे जनावर लागलेली असतात. तर खाद्यपदार्थाचा साठा करतात. हे उत्तर अगदी बरोबर आहे. मग बी उत्तर बरोबर आहे का आपल्याला तपासायचं आहे. कमी आहार घेतात का? नाही, चूक. त्याच्यानंतर काट टाकतात का? नाही, चूक. त्याचा उल्लेखच आपल्या उत्तरामध्ये दिलेला नाही. रंग बदलतात का? जनावर कुठं रंग बदलत असतात का? नाही. आणि त्यामुळं खाद्यपदार्थाचा साठा करतात हे उत्तर क्रमांक 1 जो पर्याय आहे तर तो पर्याय हे योग्य उत्तर या 4थ्या क्रमांकाच्या प्रश्नांचा आहे. आपण 4 प्रश्न या उत्तरावर आधारित अतिशय योग्यरित्या उत्तर त्याचे बरोबर दिलेले आहेत आणि त्यामुळं आपल्याला 4 प्रश्नाचे जेवढे मार्क्स असतील तेवढे मार्क्स आपल्याला मिळणार आहे. एवढं सोपं आहे. आणि मराठी विषय याच्यामध्ये तुम्हाला 25 मार्क जे आहेत ते पैकीच्या पैकी चांगल्या रीतीने जर आपण काळजीपूर्वकरित्या उतारे वाचले तर ते मिळायला आपल्याला काहीच अडचण नाही. आता राहिला प्रश्न 1. त्याच्यानंतर 5वा प्रश्न आहे की त्यावर पसरलेले असतात यासाठी कोणता प्रतिशब्द वापरता येईल. आता हे दवबिंदू पसरलेले असतात. दवबिंदू म्हणजे काय आपण उत्तरामध्ये वाचलं. तर हे दवबिंदू पसरलेले असतात असं उत्तरामध्ये लिहिलेलं आहे. आता प्रश्न काय तो काळजीपूर्वकरित्या आपण वाचला पाहिजे की त्यांनी विचारलं की या पसरलेले असतात याला प्रतिशब्द काय आहे. प्रतिशब्द म्हणजे काय की त्याला त्याच्या जागेवर दुसरा कोणता शब्द उपयोगात आपल्याला आणता येऊ शकतो. म्हणजे या शब्दाचा पसरलेले असतात या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे. समानार्थी शब्द कोणता आहे असा प्रश्न आहे. मग प्रश्नांची भाषा देखील आपण समजून घेतली पाहिजे. आता त्याच्यामध्ये काय की पसरलेले असतात म्हणजे गवताळलेले असतात का? अजिबात नाही, हे उत्तर चूक आहे. मग उन्हाळलेले असतात का? अजिबात नाही. पसरलेले असतात म्हणजे स्प्रेड झालेले असतात, त्यावर पडलेले असतात. मग आता याच्यामध्ये काय मग अंथरलेले असतात का? तर अतिशय योग्य शब्द असा आहे की ते अंथरलेले असतात म्हणजे पसरलेले असतात. मग पसरलेल्या या शब्दाच्या जो काही प्रतिशब्द किंवा समानार्थी शब्द हा इथे अंथरलेलेच योग्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी अंथरलेले हे उत्तर अतिशय बरोबर आहे, योग्य आहे. आणि वाढलेले असतात का? तर चुकीची गोष्ट आहे. आणि म्हणून हा 5वा प्रश्न देखील अतिशय योग्यरित्या आपण सोडवलेला आहे. आणि आपण 5ही प्रश्न काय योग्यरित्या सोडलेला असल्यामुळे आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळण्यात काही हरकत नाही. आणि किती सोपी गोष्ट आहे, फक्त उतारा वाचायचा आणि त्याची खालची पर्याय आपल्याला निवड करायची आहे. म्हणून मराठी विषय हा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स देऊ शकतो, मात्र त्याच्यामध्ये थोडीशी लक्ष देण्याची आपल्याला गरज आहे. तर मित्र हो, हा होता उतारा आणि त्यावरील प्रश्न. आणि आम्ही पुन्हा एकदा आपल्या सर्वांना पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण 100% प्रवेश परीक्षा देऊन जवाहर नवोदय विद्यालयाची आपला शैक्षणिक कारकीर्द घडवू शकता. आपल्या घरच्यांचे सर्व जे काही शिक्षणाचा खर्च आहे तो वाचवू शकता. त्यासाठी आपल्याला फक्त थोडे कष्ट करण्याची गरज आहे. आणि त्यासाठीच आम्ही SCA अकॅडमी मार्फत आपण ऑनलाईन पद्धतीने घरी बसून चांगल्या पद्धतीने अभ्यास करून यश मिळवू शकता या परीक्षेमध्ये. आणि त्यासाठी आपल्याला या SCA क्लासेस हे ॲप डाउनलोड करायचं आहे.
त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि अतिशय कमीत कमी फीसमध्ये, की अगदी खूप कमी फीसमध्ये तुम्हाला परवडेल अशा फीसमध्ये वर्षभर शिकायचं आहे आणि पूर्ण अभ्यासक्रम कंप्लीट करायचा आहे. त्या ॲपवर आपण भेट दिल्यानंतर ज्या काही फॅसिलिटीज आहेत, ज्या काही आपल्याला सवलती आहेत किंवा सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन त्या ॲपवर आपल्याला मिळेल. पुन्हा एकदा विनंती करतो की आपण हे ॲप जरूर डाउनलोड करा आणि आपल्या यशाचा मार्ग मोकळा करा. धन्यवाद.